Hi friends, we are going to learn fundamentals of mathematics. In fundamentals of mathematics, first of all we learn number system. Math मध्ये जर आलो तर आपण सगळ्यात इम्पॉर्टंट जे काही असेल ते म्हणजेच नंबर सिस्टीम आहे. नंबर सिस्टीममध्ये आपण फर्स्ट नंबर सिस्टीम घेणार. त्या नंबर सिस्टीमचं नाव आहे नॅचरल नंबर्स. ओके, व्हॉट आर द नॅचरल नंबर्स? नॅचरल नंबर्स कशाला म्हणायचं की जे डेली लाईफमध्ये आपल्याला काउंटिंग करण्यासाठी जे नंबर्सचा आपण वापर करतो ते सगळेच्या सगळे नंबर्स दॅट नंबर्स आर कॉल्ड ॲज नॅचरल नंबर्स ऑर ऑल्सो कॉल्ड ॲज द काउंटिंग नंबर्स. आणि नॅचरल नंबर्स हे नेहमी करता कॅपिटल लेटर कॅपिटल एनने डिनोट करतात. यानंतर मॅथमध्ये केव्हाही कॅपिटल एन जर दिसला किंवा त्या ठिकाणी असं लिहिलेलं असतं एक्स बिलॉंग्स टू कॅपिटल एन, जर असं लिहिलं तर समजून घ्यायचं की दिस एक्स इज अ नॅचरल नंबर. ओके, देन नेहमी करता कॅपिटल लेटरने आपण त्याला डिनोट करणार अँड इट स्टार्ट्स फ्रॉम 1 to इन्फिनिटी. मीन्स काउंटिंग करताना आपण स्टार्टच करतो 1 2 3 4 5 अँड अप टू सॉन. असं कुठपर्यंत काउंटिंग कधी कधी एंड होईल, कधी कधी काउंटिंग डू नॉट कम्स टू एंड. देन दिस इज नथिंग बट द सेट ऑफ नॅचरल नंबर्स. नॅचरल नंबर्स नंतर आपण सेकंड टाइप ऑफ नंबर्स घेतो. दॅट सेकंड टाइप ऑफ नंबर्स इज द सेट ऑफ होल नंबर्स. What is meant by the whole numbers? Okay, whole numbers are generally denoted by that is nothing but the capital W. जर नॅचरल नंबरमध्ये आपण एक नंबर्स अजून ॲड केला त्या नंबर्सला आपण म्हणू दॅट इज नथिंग बट द झिरो. इफ यू ॲड झिरो इन नॅचरल नंबर देन इट फॉर्म्स अ सेट ऑफ होल नंबर्स. दॅट इज सेट ऑफ होल नंबर इज नाउ 0 1 2 3 4 अँड अप टू सो ऑन. अगेन इट इज अप टू इन्फिनिटी. ओके, दिस इज नथिंग बट द होल नंबर. ओके, आणि होल नंबर नंतर जर आपण घेतला तर तिसरा नंबर येतो दॅट नंबर इज नथिंग बट द इंटेजर्स. ओके, थर्ड टाइप ऑफ नंबर्स इज नथिंग बट द इंटेजर्स. वी नो दॅट ऑलरेडी. आता होल नंबर्स वगैरे होल नंबर्सला डिनोट करतो आपण कॅपिटल लेटर डब्ल्यूने. त्यानंतर दिस इफ वी ॲड झिरो इन नॅचरल नंबर देन वी गेट अ सेट ऑफ होल नंबर्स. आफ्टर सेट ऑफ होल नंबर्स वी कम्स टुवर्ड्स द इंटेजर्स. मग आता इंटेजरला सुद्धा नोटेशन असतात. इंटेजर्ससुद्धा डिनोटेड करतात कॅपिटल लेटर कॅपिटल आयने. ओके, इंटेजर्स डिनोटेड बाय कॅपिटल आय ऑर they are denoted by capital Z. and what are the integers? Okay, integers are denoted by I or Z. इंटेजर हां. आणि आता सेट ऑफ होल नंबरमध्ये जर आपण निगेटिव्ह नंबर्स ॲड केले, आधी पॉझिटिव्ह त्यानंतर झिरो आणि आता जर आपण त्यामध्ये निगेटिव्ह नंबर जर ॲड केले तर दिस फॉर्म्स अ सेट. दॅट सेट इज नथिंग बट द सेट ऑफ इंटेजर्स. आणि सेट ऑफ इंटेजर्समध्ये जर घ्यायचं असेल तर फर्स्ट ऑफ ऑल वी राईट इट इज मायनस इन्फिनिटी. Okay, this symbol is called as the infinity. Minus infinity, that is nothing but and up to so on minus 3 minus 2 minus 1 0. It is 1 2 3 4 and up to so on it is plus infinity. This is nothing but the set of integers. काय झालं, आधी आपण सेट ऑफ नॅचरलमध्ये झिरो ॲड केला देन इट फॉर्म्स अ सेट ऑफ होल नंबर्स. आणि सेट ऑफ होल नंबरमध्ये आपण जर निगेटिव्ह नंबर्स ॲड केले देन इट फॉर्म्स अ सेट ऑफ इंटेजर्स. नाव दिस इज द सेट ऑफ इंटेजर्स. आता सेट ऑफ इंटेजर्समध्ये आल्यानंतर सेट ऑफ इंटेजर्समध्ये काही टाईपसुद्धा पडतात. टाईप अकॉर्डिंग टू कंडिशन्स चेक कर. फर्स्ट ऑफ ऑल या साईडचा जर मी विचार केला झिरो सोडून किंवा अंडरलाईन जो पार्ट आहे त्या पार्टमध्ये जर बघितलं तर आपण दिस इज कॉल्ड ॲज द 1 2 3 4. इट इज नथिंग बट द नॅचरल नंबर अँड इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द पॉझिटिव्ह इंटेजर्स. ओके, मीन्स फर्स्ट टाइप ऑफ इंटेजर इज नथिंग बट द पॉझिटिव्ह इंटेजर्स. ओके, टाइप्स ऑफ इंटेजर्स दॅट इज नथिंग बट द पॉझिटिव्ह इंटेजर्स. पॉझिटिव्ह इंटेजर्स कसे लिहिणार? ओके, पॉझिटिव्ह इंटेजर्स आर ऑलवेज अगेन डिनोटेड बाय द लेटर दॅट इज झेड प्लस ऑर आय प्लस. ओके, दिस इज रिटन ॲज झेड प्लस ऑर आय प्लस. आणि पॉझिटिव्ह इंटेजर्समध्ये आपण परत एकदा हे सगळेच्या सगळे पॉझिटिव्ह इंटेजर्स लिहिणार. विच आर पॉझिटिव्ह इंटेजर? इट इज 1 2 3 4 अँड अप टू सो ऑन. दीज आर नथिंग बट द पॉझिटिव्ह इंटेजर्स. आणि पॉझिटिव्ह इंटेजर्स हे सेम जर पॉझिटिव्ह इंटेजर्स आणि नॅचरल नंबर यांची जर तुलना केली आपण तर हे दोन्हीच्या दोन्ही सेट सारखे दिसतात. मीन्स सेट ऑफ पॉझिटिव्ह इंटेजर इज ऑल्सो कॉल्ड ॲज द सेट ऑफ natural numbers. Means Z plus is equals to capital N. Now again if we consider this part, okay,
if we consider this part -1, -2, -3 and up to so on minus infinity, these are nothing but the negative numbers. Therefore this is called as the negative integers. and negative integers मध्ये जर आलो तर negative integers मध्ये कोणकोणते नंबर्स घेऊ शकतो ते पहा. negative integers are, first of all we write negative integers. okay, negative integers are also similarly notation is like this, it is I minus or it is written as z minus. ठीक आहे, निगेटिव्ह इंटेजर्स सांगू शकता, which are the negative integers? it is -1, -3, minus infinity, and this set is written as it is minus infinity and up to so on it is -3, -2, -1. this is nothing but the negative integers. okay, after this अगेन झिरोला जर सोडलं, समजा झिरो जर आपण ॲड केला यामध्ये, देन व्हॉट इज फॉर्म्स. ओके, व्हॉट वी कॅन दिस दॅट दिस आर कॉल्ड एज द निगेटिव्ह इंटेजर्स. आणि जर समजा झिरो यांच्यामध्ये ॲड केला, ओके 0, 1, 2, 3, 4 अँड अप टू सो ऑन, मग व्हॉट इज द नेम ऑफ दिस सेट. ओके, मग या ठिकाणी जर विचार केला तर या ठिकाणी हा सेट सोडून द्यायचा. हा सेट म्हणजेच काय, निगेटिव्ह इंटेजर्स सोडून. मग निगेटिव्ह इंटेजर्स सोडून जे उरलेले एलिमेंट आहेत, दॅट सेट इज कॉल्ड ॲज सेट ऑफ नॉन निगेटिव्ह इंटेजर्स. ओके, मग मी पुढचा सेट लिहितो, इट इज नॉन निगेटिव्ह इंटेजर्स. ओके, नॉन निगेटिव्ह इंटेजर्स कोणते असतील. ठीक आहे, नेक्स्ट सेट इज नॉन निगेटिव्ह इंटेजर्स. व्हॉट आर द नॉन निगेटिव्ह इंटेजर्स. ओके, वी कॅन राईट इट ॲज नॉन निगेटिव्ह इंटेजर्स मीन्स निगेटिव्ह इंटेजर्स सोडून जे असतील ते 0, 1, 2, 3, 4 अँड अप टू सो ऑन इन्फिनिटी. मीन्स इट इज 0, 1, 2, 3, 4, 5 and up to so on. okay, that is up to infinity. these are nothing but the non negative integers. हां, आणि देन नेक्स्ट टाइम जर समजा हे सोडून, ओके समजा हे सोडून दिले, तर मग उरलेला जो सेट आहे तो या साईडचा, मग तो या साईडचा सेट म्हणजेच मग आपण यांना सोडून देणार. यांना सोडून देणार म्हणजेच कोणाला सोडणार आहे, पॉझिटिव्ह इंटेजरला. मीन्स दिस numbers or this set is called as the non-positive integers. okay, non-positive integers or non-positive numbers. number 4, that is nothing but the non-positive integers. what are non-positive integers now? non-positive integer, it is 0, -1, -2, -3 and up to so on minus infinity. therefore we write it as minus infinity and up to so on it is -3, -2, -1. this is called as the set of non-positive integers and at last it is 0. okay, minus infinity, -3, -2, -1 and 0, these are the non-positive integers. okay, then we come towards the even integers. next point is इवन इंटेजर्स. इवन इंटेजर्स वगैरे काही सांगायची आवश्यकता नसेल, बिकॉज इवन नंबर सर्वांनाच माहीत आहेत. त्यामधले इवन इंटेजर्स आपण सिलेक्ट करणार. इवन इंटेजर्स जर घेतले समजा आपण यामधून, तर इवन इंटेजर्समध्ये मी लिहू शकतो जस्ट लाईक दिस, -6, ओके -4, -2, 0, इट इज 2, 4, 6. these are nothing but the even integers. -6, -4, -2, -2, 4, 6. these are called as the even integers. okay, after this last one is, that is nothing but the odd integers. okay, odd integers मध्ये जसे ऑड नंबर सर्वांना माहीत आहेत, सेम त्या फॉर्ममध्ये आपण ऑड इंटेजर्स सुद्धा लिहू शकतो. व्हॉट आर द ऑड इंटेजर्स. अगेन या साईडला भरपूर असतील, डॅश डॅश डॅश. ओके, मी लिहितो सुरुवातीला -5, -3, -1. ओके, आफ्टर दिस दॅट इज नथिंग बट द 1, 3, 5. these are nothing but the odd integers. now rational numbers. what is meant by the rational numbers. okay, rational numbers are generally denoted by capital letter, that is Q. means rational numbers are denoted by capital Q and it is defined as, rational number ला आपण जनरली असं डिफाइन करतो की it is the set of all number that is P divided by Q such that P and Q belongs to it is Z.
PQ belongs to Z means P and Q both are nothing but the integers, and there is one compulsory condition, that is this Q means this denominator is always non-zero, means it is not equals to 0. Then the numbers are called as the rational numbers. Rational numbers मध्ये परत डेसिमल एक्सपान्शनवर सुद्धा रॅशनल नंबर डिपेंड असतो. डेसिमल एक्सपान्शनमध्ये रॅशनल नंबर्स असे असतात की जे टर्मिनेटिंग डेसिमल नंबर्स असतात, दॅट आर ऑल्सो कॉल्ड एज द रॅशनल नंबर. नॉन टर्मिनेटिंग बट रिपीटिंग जर असतील तर नॉन टर्मिनेटिंग बट रिपीटिंग जर डेसिमल एक्सपान्शन असेल तर दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज द रॅशनल नंबर्स. एक्झाम्पल्स वगैरे घ्यायचे असतील तर जस्ट ठीक आहे. हां, ऑल दिस टाईप ऑफ द नंबर्स विच आर एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ P डिवायडेड बाय Q आर कॉल्ड एज द rational numbers, and P and Q must be the integers. Okay, and after this P and Q are integers, denominator is always not equals to 0, means denominator is always non-zero. Therefore this is nothing but the rational numbers. एक्झाम्पल मध्ये डेसिमल एक्सपान्शनवर जर आपण घेतलं तर अशा टाईपचे जर डेसिमल एक्सपान्शन्स असतील, समजा 2/5 घेऊ, 2/5 घेतलं तर याला डिवाइड केल्यानंतर आन्सर येतं 0.4. पण या ठिकाणी जो डेसिमल एक्सपान्शन किंवा डेसिमल पार्ट जो होता तो या ठिकाणी टर्मिनेट झाला. टर्मिनेट म्हणजे झाला म्हणजे डिव्हिजन संपलेलं आहे. मग अशा टाईपचे जे नंबर्स असतात दॅट टाईप ऑफ डेसिमल एक्सपान्शन, और जर डेसिमल एक्सपान्शन हे टर्मिनेट होत असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज द रॅशनल नंबर्स. सेकंड एक्झाम्पल इज 101/8, दॅट इज 12.625. इथे सुद्धा ते झालेलं आहे की जे डेसिमल एक्सपान्शन आहे किंवा जो डेसिमल पार्ट आहे तो टर्मिनेट होतो, आणि टर्मिनेट होतो म्हणून दिस ऑल्सो गिव्ज अस, दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज द रॅशनल नंबर. ओके, आफ्टर दॅट 17/36, 17/36 इक्वल्स टू 0.47222. आता या ठिकाणी आपण किती वेळेस डिव्हिजन केलं असतं तर हा 2 अगेन रिपीट झाला असता, आणि हा जर असा 2 रिपीटच होत असेल तर आपण त्याला स्टॉप करतो, आणि स्टॉप करण्यासाठी आपण त्याला असं घेतो 0.47, इट इज 2 अँड वी गिव्ज अ बार. आपण त्याच्या डोक्यावर एक बार देतो. जो रिपीट होत असतो नेहमी करता, जो नंबर रिपीट होतो त्या नंबरच्या डोक्यावर नेहमी करता बारच द्यायचा. ओके, 0.472 इट इज बार. ओके, आफ्टर दिस असं जर होत असेल की एखादा नंबर जस्ट टर्मिनेट, रिपीटिंग तर आहेच डेसिमल फॅक्शनमध्ये किंवा डेसिमल पार्टमध्ये 2 रिपीट होतो, बट आपण त्याला टर्मिनेट करतो अशा पद्धतीने, इट इज 0.472. आणि असं जर होत असेल तर या टाईपचे नंबर्स सुद्धा रॅशनल नंबरच असतात. आफ्टर दिस वी कम्स टुवर्ड द 56/37. आताच 56/37 चा विचार करू. 1.5, 1.513, 513, 513 या ठिकाणी एकच नंबर रिपीट होत होता, आणि या ठिकाणी आलो तर ग्रुप ऑफ नंबर्स सुद्धा रिपीट होतो. इथे पण ग्रुप ऑफ नंबर्स रिपीट होतो. ओके, पण आता या ठिकाणी आलं तर डेसिमल एक्सपान्शन हे टर्मिनेट तर होत नाही आहे पण रिपीटिंग आहे. काय रिपीटिंग येतो तर एक ग्रुप ऑफ नंबर्स रिपीट होतो. या ठिकाणी एक नंबर्स रिपीट होत होता, या ठिकाणी ग्रुप ऑफ नंबर्स रिपीट होतो. ग्रुप ऑफ नंबर्स इज 513, 513, 513. हा ग्रुप ऑफ नंबर रिपीट होतो. मग हा ग्रुप ऑफ नंबर जर रिपीट होतो तर आपण याला असं स्टॉप करणार जसं की या 2ला स्टॉप केलं होतं. इट इज 513. याच्या सर्वच्या डोक्यावर सुद्धा आपण बार देतात, दॅट इज 1.513. दिस इज ऑल्सो कॉल्ड एज द रॅशनल नंबर. ओके, इरॅशनल नंबर्स या टाईपमध्ये येणार. इरॅशनल नंबर्स आर डेसिमल एक्सपान्शन इज नॉन टर्मिनेटिंग अँड नॉन रिपीटिंग. आफ्टर दिस एक्झाम्पल, इरॅशनल नंबरचे एक्झाम्पल जर घेतले, एक्झाम्पल इज फर्स्ट इज √2, आफ्टर दॅट इट इज √3, आफ्टर दिस it is nothing but the √2 has the value that is nothing but 1.4, it is 1421. This is the value of √2. Okay, and there is again, here we observe that this decimal expansion is non-repeating and non-terminating. Such a type of numbers are called as the irrational numbers. After second example, it is √3. If we consider √3, it gives us 1.732. Okay, by division method we find the square root of 2, square root of 3. This gives us nothing but √2 is equals to 1.41421. या ठिकाणी डेसिमल एक्सपान्शन हे नॉन रिपीटिंग पण आहे आणि नॉन टर्मिनेटिंग सुद्धा आहे. या ठिकाणी सुद्धा तसंच होतं. शेवटपर्यंत जर आपण डिव्हिजन घेतलं बाय डिव्हिजन मेथड, इफ वी फाइंड द स्क्वेअर रूट ऑफ 3, देन this decimal expansion is also non-repeating and non-terminating. Therefore these are the irrational numbers. Again
next example is, this is nothing but the best example, that is Napier's constant are all, sorry, this is nothing but the pi, its value is 3.14, again 15 and up to so on. याला सुद्धा आपण कॅरी ऑन करतो, 3.14च घेऊ आपण जस्ट, इट इज 3.14. आफ्टर दिस there is again one constant, that is nothing but the number 4, the example, that is E, and that E is nothing but the, this is nothing but the Napier's constant and its value is 2.71 and up to so on. These are nothing but the irrational numbers. Next number system is set of real numbers. Okay, the complete set of rational and irrational numbers is called as the set of रियल नंबर. म्हणजे जेवढेही सगळे रॅशनल नंबर्स असतील आणि इरॅशनल नंबर असतील, या सगळ्यांचं युनियन किंवा सगळे जर रॅशनल आणि इरॅशनल एकत्र केले आणि जो नवीन सेट तयार होणार आहे त्या सेटला आपण म्हणणार आहे दॅट इज कॉल्ड ॲज द सेट ऑफ रियल नंबर. आणि सेट ऑफ रियल नंबर हा नेहमी करता कॅपिटल आरनेच डिनोट करतात. and it is also written as q union q dash. Q dash is nothing but the set of irrational number and it is also written as open interval minus infinity to plus infinity. Now set of real number is also represented as a set of real line. Then real line is nothing but the like this, it is 0 1 2 3 4 and up to so on plus infinity, minus 1 minus 2 minus 3 minus 4 minus 5 and up to so on minus infinity. मग आता सेट ऑफ रियल आणि सेट ऑफ इंटेजर, इंटेजर्स आपण लिहिलेले सध्या इंटेजरच आहेत समजा लाईनवर, पण आपण रिअलला कोणते घेणार की रिअल आणि इंटेजर्समध्ये मग फरक असतो. जर इंटेजर्सचा विचार केला तर डिस्क्रीट व्हॅल्यूज त्या की दॅट इज 0 1 2 3 असं जम्प, 0 वरून डायरेक्टली जम्प होईल 1 वर, 1 वरून जम्प 2, 2 वरून जम्प 3, 3 वरून 4, अशा जर जम्पिंग किंवा अशा जर डिस्क्रीट व्हॅल्यू असतील तर दे आर इंटेजर्स. ओके, सिमिलरली हिअर नाव आणि व्हॉट आर द रियल. रियल मीन्स रियल काय करणार आहे की ज्या कंटिन्युअस व्हॅल्यूज येतात की तो 0 0 नंतर येणारी कंटिन्युअस व्हॅल्यू असणार आहे 0.1, त्यानंतर कदाचित 0.11 असेल, कधी नंतर 0.1112 असेल वगैरे वगैरे. जर रिअल लाईन विचार केला किंवा रिअल लाईन म्हणसाल किंवा रिअल नंबर्स म्हणसाल तर तो इच अँड एव्हरी व्हॅल्यू त्या रिअल लाईनवरती अजूम करणार आहे किंवा जेवढेही तुम्ही पॉईंट देऊ शकता हे एवढ्या सगळ्या पॉईंटसाठी 1 किंवा एक तरी रिअल नंबर असोसिएट झालेला असतोच. म्हणजे सगळ्याच्या सगळ्या कंटिन्युअस व्हॅल्यू ज्या घेणार त्या ऑल दॅट व्हॅल्यूज ऑर ऑल दॅट नंबर्स आर कॉल्ड ॲज द रिअल नंबर्स ऑन द रिअल लाईन. ओके, दिस इज नथिंग बट द पॉझिटिव्ह साईड ऑफ द रिअल लाईन. Now this is nothing but the negative side of the real line. Negative side is -1 -2 -3 -4 -5. Similarly 1 2 3 4 and 5, this is nothing but the positive side, means we call this as a positive real number, and here we also it is said as negative real number. And 0 is never negative, 0 is never positive. Always remember that 0 is never negative as well as 0 is never positive. Okay, आफ्टर इंट्रोड्यूस करतो व्हॉट इज बाय द कॉम्प्लेक्स नंबर. ओके, कॉम्प्लेक्स नंबर और सेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर इज ऑलवेज डिनोटेड बाय कैपिटल C और कैपिटल लेटर दैट इज नथिंग बट द C. व्हाट इज मीन बाय द कॉम्प्लेक्स नंबर? ओके, अ नंबर ऑफ द फॉर्म Z is equals to that is A plus IB such that this A and B are real and there is new number, that new number is nothing but the small I which is under root -1. Okay, complex number, it is the set of all numbers of the form Z is equals to A plus IB. This is A and B are the real numbers, I is equals to root -1. This is nothing but the imaginary numbers. हा नवीन नंबर आहे, दॅट नंबर इज कॉल्ड ॲज द इमॅजिनरी नंबर. मीन्स अशा टाईपचे जेवढेही नंबर्स असतील की दॅट नंबर्स विच आर रिटन इन दिस फॉर्म. मग Z इज इक्वल्स टू A प्लस IB, कोणतेही कॉम्प्लेक्स नंबर जनरली डिनोटेड बाय स्मॉल लेटर दॅट इज Z. ओके, सगळेच्या सगळे कॉम्प्लेक्स नंबर स्मॉल लेटर झेडनेच डिनोट करतात. Z इज इक्वल्स टू A प्लस IB. त्यामधला हा स्मॉल ए आणि स्मॉल बी या दोघांचा विचार केला तर स्मॉल ए इज नथिंग बट द रियल, स्मॉल बी इज ऑल्सो रियल अँड दिस स्मॉल आय इज नथिंग बट द इमॅजिनरी नंबर. आणि हा इमॅजिनरी नंबर त्याची नेहमी करता व्हॅल्यू असते दॅट इज नथिंग बट द अंडर रूट -1. मीन्स इट इज द मिक्सचर ऑफ रियल अँड इमॅजिनरी इज ऑलवेज कॉल्ड ॲज कॉम्प्लेक्स नंबर अँड वी नो दॅट. मग कोणताही नंबर जर असेल, आपण लेटस सपोज दॅट काही नंबर्स घेऊ, लेटस सपोज दॅट 1. हाऊ टू राईट दिस ॲज 1 इज रिटन ॲज 1 प्लस I इंटू 0. Okay, means 1 is a complex number. 2 is equals to, this is written as
2 plus I into 0 means 2 is also a complex number. Any number, 1 is real, 0 is also real, and I is nothing but the imaginary. Therefore this whole number is called as the 1 is called as complex number, this 2 is also complex number. And always remember that every real number is a complex number. Okay, what we can say, every real number is a complex number, and this is nothing but the complex number. Okay, लास्ट नंबर सिस्टीममध्ये जर आलो तर कॉम्प्लेक्स नंबर सिस्टीम ही सगळ्यात ॲडव्हान्स नंबर सिस्टीम किंवा सगळ्यात मोठी नंबर सिस्टीम जर घेतली तर दॅट इज कॉम्प्लेक्स नंबर. नाव वी आर गोइंग टू लर्न इवन नंबर्स. Okay, the numbers which are divisible by 2 are called as the even numbers, or even number always ends with or last digit in the even number last digit is 0, 2, 4, 6, 8. This is nothing but the last digit, or it is divisible by, or we can directly say that even numbers are divisible by 2 or even numbers कशाला म्हणायचं, इवन नंबर्स ऑलवेज वी नो दॅट इवन नंबर्स आर डिविजिबल बाय 2 और लास्ट डिजिट इज, और वी कैन से दैट लास्ट डिजिट ऑफ द इवन नंबर्स इज आयदर 0, 2, 4, 6, 8. म्हणजे यांच्यापैकी एखादा कोणताही लास्ट डिजिट जर असेल तर त्या टाईपच्या नंबर्सला आपण वी कॅन से दॅट टाईप ऑफ नंबर्स आर कॉल्ड ॲज द इवन नंबर्स. ओके, अँड ऑलवेज रिमेंबर दॅट इवन नंबर्स आर जनरली जनरेटेड बाय टॉइस एन. How to represent this? That are represented by twice n. Okay, even numbers are generally generated by twice n. After this, odd number means they are not divisible by 2 and their last digit is either 1, 3, 5, 7 or 9. These are called as the odd integers. Prime number. What is by the prime number? A number which is divisible by 1 and itself is called as the prime number. Means those number which are divisible by 1 and itself, that type of numbers are called as the prime numbers. If we take the examples of prime numbers, that is nothing but the 2 is the prime number, 3 is prime number, 5 is prime number, 7 is prime number, then 11 is also prime number. These are the examples of prime number: 2, 3, 5, 7, 11. त्यानंतर 13. After this we can say that 17. These are nothing but the prime numbers. After this, composite numbers. Okay, what is meant by the composite numbers? Composite numbers are numbers which has more than 2 divisors. Okay, that type of numbers which has more than 2 divisors. म्हणजे त्यांना डिवायझर्स दोनपेक्षा जास्त पाहिजे म्हणजे स्वतः तो एक नंबर इटसेल्फ आणि 1 हे तर कंपल्सरी सर्वांचेच डिवायझर झाले. बट आफ्टर दॅट अलॉंग विथ दिस 2 इफ देर इज अनदर number which divides that number is called as the complex number. Let us suppose that 4 is divisible by 1 itself and it is also divisible by 2, means it has 3 divisors. Therefore this 4 is a smallest composite number. This 4 is called as smallest composite number. After this 6, 8, 9, 10, 12, all these are nothing but the composite numbers. After this, now co-prime numbers or relatively prime numbers. Two natural numbers are always called as co-primes or relatively prime numbers if their highest common factor is 1. What we can say that two natural numbers are always co-prime or relatively prime if their highest common factor is always 1. Okay, then the numbers are called as the co-prime numbers. First is, that is nothing but the example is 1, 2. These are two natural numbers. Its highest common factor is 1. Second pair is 1, 3. Its highest common factor is nothing but the 1. Second is 1, 5. Next is nothing but the 1, 5. After this 3, 4. These are nothing but the co-primes, or these are called as the relatively prime numbers because its highest common factor is always 1. The numbers, two natural numbers are always called as co-prime numbers or relatively prime numbers if
their highest common factor is 1. Example is 1 2, 1 3, 1 5, 3 4. These are the examples of co-prime numbers or relatively prime numbers. And last one is nothing but the twin prime numbers. Okay, twin prime numbers, we write this as twin prime numbers. Okay, last is twin prime numbers. Okay, if the difference between two prime number is 2, then it is called as, or with twin prime numbers. Twin prime numbers, if the difference between two prime number is always 2, then it is called as twin prime numbers. Okay, example is, it is 3 5, 3 is 5, 3 is 3 and 5 are nothing but the prime numbers, and difference between these two prime is always 2. After this we write it is 5 7, 5 is prime, 7 is prime, and the difference between them is nothing but the 2. Therefore this is also called as the twin prime. After this we go towards the 11 and 13. These are also twin primes. After you can find now what are the twin primes, or the what are the pairs of twin primes. Okay, you can find now, that is nothing but the, let us suppose that it is 17 and 19. ओके, अजून असे बरेच एक्झाम्पल्स वगैरे देता येतात ट्विन प्राईम नंबर्ससाठी. ओके, दिस वॉज द डिटेल एक्सप्लेनेशन ऑफ नंबर सिस्टीम.